नमस्कार मित्रांनो. तर आपण 7वा चॅप्टर बिल ऑफ एक्सचेंजचा हा पहिला प्रॉब्लेम बघणार आहे. ठीक आहे. तर आता आपण याच्यामध्ये प्रॉब्लेम घेतलेला आहे हा फर्स्टवाला, जो एकदम साधा सिंपल आहे, जो तुम्हाला लवकर समजेल. ऑन 1 जानेवारी हेमंत सोल्ड गुड्स ₹18,500 टू नितीन. ठीक आहे. त्याच्यामध्ये मटेरियल सेल केलेलं आहे नितीनला. आता जो गुड्स सोल्ड करतो तो असतो ड्रॉवर. ठीक आहे. आता इथं हेमंत कोण आहे? ड्रॉवर झाला आपला हेमंत ड्रॉवर. कोणाला सेल केलेलं आहे? नितीनला. हा झाला ड्रॉवर. एक जण कळालं की दुसरा, एक ड्रॉवर असेल तर दुसरा ड्रॉवे असतो. तर इथं पहिली एंट्री होणार तुमची सेलची, गुड सोल्ड केलेले. पुढे दिले ऑन द सेम डेट हेमंत ड्यू अ बिल ऑफ एक्सचेंज फॉर ₹18,500 फॉर 2 months. On the due date, the bill was duly accepted and honor. आता इथे एंट्री येणार ॲक्सेप्टन्स आणि ऑनरची. पहिली एंट्री येणार सेलची, तर आपण आता एंट्री करणार आहे ड्रॉवर. तर इथं खाली दिलेलं आहे गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ हेमंत अँड नितीन. ठीक आहे. या दोघांच्या बुकमध्ये आपल्याला एंट्र्या करायच्या आहेत. हेमंत कोण आहे? ड्रॉवर आहे. तर आपण इथं ड्रॉवरचं ओपन केलेलं आहे बघा जर्नल एंट्रीसाठी, आणि इथं खाली ड्रॉवी दिलेलं आहे. तर हे ड्रॉवीचं जर्नल एंट्री केलेली. आता आपण एक एक एंट्री करणार आहे. पहिली एंट्री येणार गुड सोल्डची. ते सोल्ड दिलेलं आहे बघा. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण एंट्री समजून घेतल्या. तर इथं पहिली एंट्री तुम्हाला दिली होती मी गुड्स सोल्ड, जी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये जवळपास येणार तुम्हाला. त्याची एंट्री होते ड्रॉवे अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ह्याच्या आधी आपण ड्रॉवी बघू. इथं ड्रॉवर कोण आहे? ड्रॉवर आहे हेमंत, आणि ड्रॉवी कोण आहे? नितीन आहे. ठीक आहे. मग आता ह्याची एंट्री आहे पहिली ड्रॉवे अकाउंट डेबिट टू सेल्स. ड्रॉवी कोण आहे आपला? हा नितीन आहे. इथे एंट्री होणार नितीन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. नितीन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट झाली पहिली एंट्री आपली. कितीचं बिल आहे आपलं? ₹18,500. हे अमाऊंट येणार 18,500. इकडच्या पण कॉलमला 18,500. इकडे डेट दिलेली आहे आपल्याला 1 जानेवारी 2020. ती इकडे उतरवायची. 2020 1 जानेवारी. ओके. आता याचं नरेशन लिहायचं. सोपं नरेशन आहे. काय केलेलं आहे? मटेरियल सोल्ड केलेलं आहे. ठीक आहे. बिंग गुड सोल्ड. बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. ठीक आहे. तुम्ही गुड सोल्ड लिहिलं तरी चालेल. आता हे झालं आपलं ड्रॉवरच्या बुकमध्ये एंट्री झाली ही. ठीक आहे. आता आपल्याला ड्रॉवीच्या बुकमध्ये एंट्री करायची. इथं परत यायचं ड्रॉवे अकाउंट डेबिट टू सेल्स. आता याचीच अपोजिट एंट्री होणार. सेलच्या अपोजिट परचेस येणार टू ड्रॉवर. ड्रॉवर कोण आहे आपला? हा हेमंत आहे ड्रॉवर, ज्याने मटेरियल सेल केलेलं आहे. मग ती एंट्री करायची परचेस अकाउंट डेबिट टू हेमंत अकाउंट. तर इथं सेम वरचीच डेट येणार 2020 1 जानेवारी. त्याची एंट्री येणार. इथं सेल्स होता, तर सेलच्या अपोजिट घ्यायचं आहे आपल्याला. इथं परचेस अपोजिट एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू हेमंत अकाउंट. ड्रॉवे आपला कोण आहे? हेमंत आहे. इथे येणार हेमंत अकाउंट. सेम अमाऊंट 18,500. ठीक आहे. याचं नरेशन येणार याच्या अपोजिट. इथं मटेरियल याने काय केलेलं आहे? सोल्ड केलेलं आहे, आणि याने परचेस केलेलं आहे. मग इथे येणार बिंग गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट. ठीक आहे. हे झाली आपली पहिली एंट्री सेलची. त्याच्यानंतर पुढे दिलेलं ऑन द सेम डेट हेमंत ड्यू अ बिल ऑफ एक्सचेंज 18,500 ॲट 2 months ऑन द ड्यू डेट. ड्यू डेट म्हणजे ते जी बिलाची डेट आहे त्याच्यानंतर 2 महिन्यानंतरची डेट असते, त्याला म्हणतात ड्यू डेट. ठीक आहे. आता इथे 1 जानेवारी, मग जानेवारी नंतर 2 महिन्यांनी काय येणार? फेब्रुवारी आणि मार्च. 1 मार्च डेट येणार, पण आपल्याला ही 1 मार्च डेट येणार, पण त्याच्यामध्ये आपल्याला 3 ग्रेस डेज ॲड करायचे असतात. ठीक आहे. ग्रेस डेज. मग आपली डेट येणार 4 मार्च. मग इथं डेट येणार आपली 4 मार्च. ठीक आहे. मग आपली ॲक्सेप्टन्सची एंट्री करायची. इथं ॲक्सेप्टन्सची एंट्री दिलेली आहे बघा. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवे अकाउंट.
बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट. ड्रॉवी कोण आहे आपला? नितीन आहे. इथे येणार नितीन अकाउंट. इथे लिहिलेला आहे आपण. हा जो आहे तो हा ड्रॉवर आहे हेमंत आणि हा आहे ड्रॉवी. ठीक आहे, नितीन आणि इथं नितीन अकाउंट. सेम अमाऊंट येणार 18,500. 18,500. नरेशन येणार याच्यात बिंग ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. बिंग ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. ओके. परत आता ही झाली आपली ड्रॉवरच्या बुकमध्ये एंट्री. आता आपल्याला करायची आहे ड्रॉवीच्या बुकमध्ये. आपण एंट्री केली बिल्स रिसिवेबल टू ड्रॉवी म्हणजे बिल्स रिसिवेबल टू नितीन. तर इथं अपोजिट एंट्री, ड्रॉवीच्या अपोजिट इकडे ड्रॉवर येणार. बिल्स रिसिवेबलच्या अपोजिट बिल्स पेएबल. आपला आता ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. ड्रॉवर कोण आहे आपला इथं? हेमंत आहे बघा, ज्याने मटेरियल सेल केलेलं आहे. मग इथे येणार हेमंत अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. हेमंत अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. $18,500 सेम अमाऊंट आणि 18,500. ओके. सेम वरचीच डेट, ड्यू डेट 4 मार्च 2020. 4 मार्च. नरेशन याचं इथं ॲक्सेप्टन्स काय झालं आहे? रिसिव्ह झालेलं आहे. इथं ॲक्सेप्टन्स गिवन आहे आणि ॲक्सेप्टन्स दिलेलं आहे आपल्याला. बिंग लिहायचं अगोदर. बिंग ॲक्सेप्टन्स गिवन. ॲक्सेप्टन्स गिवन. ठीक आहे. तर ही झाली आपली ॲक्सेप्टन्सची एंट्री, ही वाली. त्याच्यानंतर शेवटी दिलेलं आहे आपल्याला हॉनर. आता हॉनरची एंट्री करायची. आता हे सिम्पल आहे. नाही आपल्याला डिस्काउंट केलेलं आहे बिल, नाही बँक फॉर कलेक्शन आहे, नाही एन्डोर्समेंट आहे. या तिन्हीपैकी एकही नाही. मग पुढं हॉनरची एंट्री, सिम्पल हॉनर दिलेलं आहे, सिम्पल हॉनर दिलेलं आहे, ही एंट्री करायची. ठीक आहे. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. हीच वरची डेट येणार 4 मार्च. कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. सेम अमाऊंट 18,500 आणि 18,500. त्याचं नरेशन येणार बिंग बिल हॉनर्ड. बिंग बिल हॉनर्ड. ठीक आहे. आता ही झाली आपली ड्रॉवरच्या बुकमध्ये एंट्री. ड्रॉवीच्या बुकमध्ये याच्या अपोजिट. ड्रॉवीच्या बुकमध्ये हे बिल्स रिसिवेबलच्या ऐवजी येणार इकडे बिल्स पेएबल. बिल्स रिसिवेबलचं इकडे बिल्स पेएबल होतं आणि कॅशचं कॅशच राहतं, त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. मग इकडे येणार बिल्स पेएबल टू कॅश. बिल्स पेएबल टू कॅश. टू कॅश अकाउंट 18,500 आणि 18,500. ठीक आहे. डेट वरचीच राहणार सेम 4 मार्च. नरेशन येणार बिंग बिल हॉनर्ड. बिंग बिल हॉनर्ड. आणि शेवटी या तिन्ही कॉलमची टोटल करायची असते, दोन्ही कॉलमची 18, 18, 18, 18 त्रिक 54, 55,500 रुपये. इकडची पण सेम 55,500. त्याच्यानंतर इथली पण सेम येणार 55,500, 55,500. ओके. ठीक आहे. तर हा आपला एकदम इझी प्रॉब्लेम आहे. आय होप तुम्हाला समजला असेल.